पती पत्नीचं ना जोरदार भांडण चालू असतं. रागारागात बायको आतमध्ये जाते, एक मोठी बॅग घेऊन येते आणि नवऱ्याला म्हणते, माझा माझा अर्धा हिस्सा टाक, मी चालू लागते घरातनं. नवरा म्हणतो, अगं कुठला अर्धा हिस्सा? बघा, अशा कितीतरी बायका आहेत ज्यांना असं मनापासून वाटतं की आपले पती जे काही कमवतात किंवा त्यांच्याकडे जी काही प्रॉपर्टी आहे त्यावर कायद्यानं आपला अर्धा हिस्सा आहे. आता बायकांना असं वाटणं चूक आहे का बरोबर यावर मी काहीच बोलणार नाही, पण कायद्याच्या दृष्टिकोनात सत्य काय आहे ते मात्र मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते. खरं तर आपल्या भारतामध्ये कम्युनिटी प्रॉपर्टी किंवा मॅरिटल प्रॉपर्टी अशी कुठलीही कन्सेप्ट अस्तित्वात नाही. परदेशामध्ये कदाचित लग्नानंतर कमावलेल्या संपत्तीवरती पती पत्नीचा इक्वल राईट असेल, पण आपल्याकडं नियम वेगळा आहे. भारतातली सिस्टीम अशी आहे की ज्या व्यक्तीनं स्वतःच्या कष्टानं संपत्ती कमावलेली आहे आणि ती त्याच्या नावावरती आहे ती त्याची सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी मानली जाते. पतीच्या जिवंतपणी त्या संपत्तीवरती पत्नीचा कोणताही कायदेशीर मालकी हक्क नसतो, बर का, मालकी म्हणते मी. पतीच्या मृत्यूनंतरच पत्नी ती प्रॉपर्टी एक लीगल एअर म्हणून इनहेरिट करू शकते. पण मग पत्नीचा हक्कच नसतो का हो? तर तसं नाहीये. पत्नीला पतीकडून दोन मोठे कायदेशीर अधिकार मिळतात. एक म्हणजे राईट टू मेंटेनन्स, उदरनिर्वाहाचा खर्च, आणि दुसरं म्हणजे राईट टू रेसिडन्स, म्हणजे राहण्याचा हक्क. म्हणजे मालकी हक्क नसला तरी सन्मानानं राहण्याचा हक्क तिला नक्कीच आहे. ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.